माझ्यासोबत सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादेजी आहेत। साधारणतः 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने या संपूर्ण सहकारी बँकांकरता एक निर्णय घेतला होता की ज्यांचं टेन्युअर हे 8 वर्षाचं झालेलं आहे अशांना पुढे निवडणुकीला किंवा त्या बँकेमध्ये संचालक राहता येणार नाही। कालांतराने तो 8 वर्षाचा 10 वर्ष निर्णय झाला आणि साधारणतः 2025 मध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतला की ज्या संचालकांचा कार्यकाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आणि DCC बँकांमध्ये हा 10 वर्षाचा पूर्ण झाला आहे त्यांना मात्र आता याच्यापुढे संचालक राहता येणार नाही। मात्र कालांतराने अनेक संघटनांनी याला विरोध दर्शवला, अनेक बँकांनी याला विरोध दर्शवला आणि त्याच्यानंतर आत्ता 25 मे रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक फायनल परिपत्रक काढलं आहे की ज्यांना आता 10 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना आता बँकेत संचालक राहता येणार नाही। मात्र त्यांनी त्याच्यातनं एक मार्ग असा काढला आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड त्यांनी म्हटलं आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड दिल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या बँकेमध्ये संचालक म्हणून येऊ शकता। RBIने आपल्या सर्क्युलरमध्ये अतिशय स्पष्ट ही व्याख्या केलेली आहे की 10 वर्ष झाल्यानंतर कुठल्याही संदर्भात तो बँकेचा संचालक राहणार नाही, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर राहणार नाही किंवा कुठल्याही कमिटीत राहणार नाही, तो बँकेपासून दूर राहील। त्या बँकेपासून की कुठल्याही सहकारी बँकेपासून? त्यांनी त्या बँकेत म्हटलं की त्या बँकेपासून तो 3 वर्षात दूर राहील, पुन्हा 3 वर्षानंतर तो येऊ शकेल। मात्र इतर कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तो त्याचे नॉर्म्स निवडणुकीचे पूर्ण करू शकला संचालक पदाचे तर तो दुसऱ्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करू शकतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।